रेडिओ सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत. नमस्कार. ग्लॅमर पॉडच्या 5व्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा आपला विषय आहे की आपल्या हँडबॅगमध्ये बेसिक कुठल्या कुठल्या गोष्टी ह्या असायलाच हव्यात. चला तर मग आजच्या आपल्या एपिसोडला सुरुवात करूयात. आजपर्यंत कित्येक सेलिब्रिटीजचे व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील की व्हॉट्स इन माय हँडबॅग असं म्हणून अख्खाच्या अख्खा संसार त्यांच्या हँडबॅगमधनं बाहेर येतो. पण ते आपल्याला शक्य आहे का डे टू डे लाईफमध्ये? किंवा त्यांच्यासारखी व्हॅनिटी तेवढी आपण घेऊन फिरतो का? आपण एकतर आपली साधी मोपेड असते किंवा आपली कार असते, आपण त्याच्यामध्ये बाहेर फिरत असतो आणि त्यावेळेस एक छोटीशी हँडबॅग आपल्याजवळ असते ज्यामध्ये काही मस्ट हॅव गोष्टी ज्या आहेत त्या असायलाच हव्यात. एवढा सगळा सेलिब्रिटी सारखा पसारा न घेता या काही बेसिक गोष्टी आपण आपल्या हँडबॅगमध्ये इन्क्लूड करायलाच हव्यात. आता मेकअप मधल्या जो सगळा आपला स्किन केअर रुटीन आहे तेवढं सगळं आपण कॅरी करणार नाहीये सोबत. ऑब्व्हियसली सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यातली आहे ती म्हणजे सनस्क्रीन. घरातून निघताना आपण सनस्क्रीन लावतो, पण त्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळा दिवसभरातून 2-3 वेळा ते रिअप्लाय करावं लागतं. अशा वेळी सनस्क्रीन आपल्या बॅगमध्ये असायलाच हवं. आणि मेकअप वगैरे भरपूर असेल तर त्यावरनं सुद्धा लावता येईल असं सनस्क्रीन, म्हणजे पावडर बेस एखादं असं सनस्क्रीन सुद्धा तुम्ही सोबत ठेवू शकता. एखादी लिपस्टिक आपल्या बॅगमध्ये असायला हवी टचअप करण्यासाठी, किंवा लिपस्टिक नकोच असेल तर एखादं टिंटेड लिप बाम. आपण सारखं बोलून आपले ओठ जे आहेत ते सुद्धा कोरडे पडतात. आपण दिवसभरात डिहायड्रेट होतो बऱ्याच वेळा. अशा वेळीही आपले ओठ कोरडे पडतात, तेव्हा लिपस्टिक ऐवजी कधी कधी टिंटेड लिप बाम की ज्याला थोडासा रंग आहे गुलाबीसर असा एखादा लिप बाम आपल्या पर्समध्ये असला की यू आर जस्ट गुड टू गो. आणि हो, दिवसभर आपण जेव्हा बाहेर असतो तेव्हा आपण किती वेळा तरी हँडवॉश करतो नाही का? वॉशरूमला गेल्यावर हँडवॉश, खाण्याच्या आधी हँडवॉश, खाण्याच्या नंतर हँडवॉश, असं दिवसभरातलं खूप वेळा हँडवॉश करून झाल्यानंतर ते हात जे आहेत आपले ते अगदी ड्राय होतात आणि आपल्याला अनकम्फर्टेबल फील व्हायला लागतं. त्यामुळे एक छोटंसं मॉइश्चरायझर जे आपण कॅरी करू शकतो, असे छोट्या डबीत एखादं मॉइश्चरायझर काढून ठेवायचं आणि ते आपल्या पर्समध्ये टाकून ठेवायचं, म्हणजे यू आर गुड टू गो. सेकंड थिंग ती म्हणजे आपले सनग्लासेस. येस, आपण जेव्हा आउटडोर असतो, आपण कुठेतरी बाहेर फिरत असतो, त्यावेळेस सनग्लासेस हे खूप महत्त्वाचे आहेत आपल्या डोळ्याच्या प्रोटेक्शनसाठी. जेव्हा आपण गाडीवर ट्रॅव्हल करत असतो, आपण कार असेल किंवा आपली बाईक असेल तरी सुद्धा सनग्लासेस हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत. आणि त्यासोबत आपल्या बॅगमध्ये पुरेल असं एखादं सनग्लासेसला सुद्धा प्रोटेक्ट करेल असं एखादं पाऊच. येस, अशामध्ये ठेवा. जे आपल्याला सनग्लासेस सोबत येणारे कवर असतात ना, ते खूप जास्त बल्की असतात, खूप जास्त स्पेस ऑक्युपाय करणारे असतात. त्यामुळे त्याऐवजी असं एखादं छोटंसं पाऊच ज्यामध्ये सनग्लास बसू शकेल असा सनग्लास आणि तो पाऊच सोबत कॅरी करा. केसांची काळजी आपल्या प्रत्येकाला असते आपल्या, बरोबर आहे नाही का? घरातून आपण निघालो आणि पोहोचेपर्यंत ते केस जशाला तसे राहतील याची गॅरंटी आहे का? नॉट ॲट ऑल. किंवा दिवसभर आपण भरपूर बिझी असतो आणि त्यामध्ये सुद्धा आपले केस वेडे वाकडे अस्तव्यस्त होतात. तो अशा वेळी ज्या पद्धतीचं तुमचं केसांचा टाईप आहे त्यानुसार तशा पद्धतीचा कंगवा, एखादा कोंब, किंवा कधी कधी केस आपल्याला वर बांधावे लागतात फेस वॉश करताना, मेकअप करताना, आणखी काही करताना. सो अशा वेळी आपल्या बॅगमध्ये कंगवा किंवा एखादा क्लचर किंवा स्क्रंचीज जे आहेत, रबर बँड्स जे आहेत, आपल्या केसाच्या टाईपनुसार ते बॅगमध्ये असायलाच हवेत. म्हणजे केसांचा सुद्धा प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते मॅनेजेबल सुद्धा होऊन जातात. काही वेळा असं होतं ना की आपण खूप वेळ बाहेर असतो, आपल्याला पाणी प्यायचं लक्ष नसतं आणि अशा वेळी तोंडाची दुर्गंधी येते, ती एक वेगळीच आहे. त्यामुळे अशा वेळी काय करा की एक तर वॉटर बॉटल ही कंपल्सरीली आपल्या बॅगमध्ये असायलाच हवी. खूप जास्त बल्की, खूप जास्त हेवी नाही, पण एक बेसिक साईज वॉटर बॉटल जी आहे ती आपल्या बॅगमध्ये असायलाच हवी, टू कीप युअर सेल्फ हायड्रेटेड आणि तोंडाची दुर्गंधी सुद्धा येणार नाही यासाठी सुद्धा. आणि हो, तोंडाच्या दुर्गंधीबरोबर आपण स्वतः सुद्धा छान स्मेल करायला पाहिजे की नाही? घरातून निघाल्यानंतर एक 4-5 तासानंतर आपण जो परफ्यूम लावलेला आहे तो फेड आउट व्हायला लागतो. मग अशा वेळी थोडंसं टचअप करण्यासाठी म्हणून छोटे जे परफ्यूम बॉटल्स येतात ना, अगदी 8 ml चे, 10-15 ml चे छोटे येतात बॉटल्स, ते सुद्धा आपण आपल्या पर्समध्ये कॅरी करू शकतो, सो दॅट यू कॅन स्मेल गुड ऑल डे, राईट? आणखीन एक छोटीशी टिप यामध्ये आहे, ते म्हणजे तुम्ही छोटेसे पेपरमिंटच्या ज्या टॅबलेट्स असतात किंवा माउथ फ्रेशनर टॅबलेट्स जे असतात ना, त्या सुद्धा सोबत ठेवू शकता. म्हणजे कसं आहे, कुणाला हळूच जर का काही कानात सांगायचं असेल तर त्या व्यक्तीला अनकम्फर्टेबल व्हायला नको आणि आपण सुद्धा चांगलं स्मेल करायला हवं. या सगळ्या ज्या गोष्टी झाल्या या आपल्या सेल्फ केअरच्या गोष्टी झालेल्या आहेत. पण आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जसं मोबाईलचा चार्जर, इयरफोन्स. यू नेव्हर नो की कधी तुम्हाला क्राऊड अवॉइड करावं लागेल आणि इयरफोन घालून तुम्हाला तुमच्या
तुमच्या दुनियेत जावं लागेल. कधी कधी अगदी लांबच लांब रांगांमध्ये आपण उभे असतो आणि अशा वेळी बरं असतं आपल्या साथीला आपल्या कानात कुणीतरी असलं इयरफोनच्या माध्यमातून. तर सो हे मोबाईल, चार्जर, इयरफोन या गोष्टी असायलाच हव्यात. वॉलेट आपल्या सोबत असायला हवं, ज्यामध्ये आपलं एखादं ID कार्ड, आपले ATM कार्ड्स जे असतील, डेबिट कार्ड्स जे असतील, असे काही कार्ड्स आहेत. त्याचबरोबर आपलं लायसन्स त्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो, तुमचं 2 व्हीलरचं, 4 व्हीलरचं. आणि हो, प्रत्येक वेळी कार्डवर डिपेंड न राहता त्यामध्ये थोडीशी कॅश सुद्धा आपल्याजवळ असायलाच हवी. आणि हो, तुमच्या स्वतःच्या घराच्या चाव्या सुद्धा जरीही कुणी घरी असेल नसेल तरी सुद्धा प्रत्येकाने आपल्याजवळ आपली एखादी स्पेअर हाऊस की जी आहे ती असायलाच हवी. म्हणजे कसं आहे, घरी जाताना जर का आपण ऑड वेळी वगैरे जात असू तर घरच्यांना डिस्टर्ब न करता आपण दार उघडून आत आपल्या घरात जाऊ शकतो. तसं घ्यायचं झालं तर अख्खा संसार आपण बॅगमध्ये घेऊन जाऊ शकतो. पण कसं आहे ना, या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या पर्समध्ये असायलाच हव्यात टू कीप यू कम्फर्टेबल. चला तर मग भेटूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत. रेडिओ सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत.